तो इस झाड़ को तो पकड़ के ही रखना पड़ेगा। अरे बारिश भी शुरू हो गई। ग्रोथ पुन्हा पहिल्यासारखी होईल। सो तुम्हाला पण असा प्रॉब्लेम असेल ना छोटा बेबी गाइस हमारे यहाँ बहुत वादळ चल रहा है। देखो मुझे ऐसा लग रहा है कि आज तो सीधा कुछ ना कुछ तो होने वाला है। अगर ऐसा ही पूरा टाइम हुआ तो इस झाड़ को तो पकड़ के ही रखना पड़ेगा। अरे बारिश भी शुरू हो गई। हे दृश्य बघून मला जास्त काही सांगण्याची गरजच नाहीये। अचानक वातावरण चेंज झालं आणि मुसळधार पावसामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। सगळं काही ठीक असतं, लाईट जाऊ द्या, काही होऊ द्या, एक दिवस लाईट नाही आले तरी चालेल, पण सगळ्यात मोठं टेन्शन मला जर काही असतं ना तर ते माझ्या झाडांचं असतं। नॉर्मल पाऊस पडला तर काही वाटत नाही बरं का, की थोडा पाऊस पडतोय नॉर्मल असा, हवा वगैरे नाहीये तर आपण काहीतरी मी प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे टाकून जे आहे कुंड्यांना म्हणजे त्यांना संरक्षण जे असते ते देऊन देते। पण असा मुसळधार पाऊस असला की मग कायच करायचं, ही कुंडी काढायची की ती कुंडी काढायची। काही कुंड्या एवढ्या जड आणि मोठ्या आहेत की ते उचलताही येत नाही मला। आणि तो आलामंडा जो तुम्ही बघताय ना, मला त्याला वाचवण्याचा प्रयत्न चालला होता, कारण मला असं वाटत होतं की त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या हवेने तुटून जातील। दोरी शोधायला गेली पण त्या सिच्युएशनमध्ये मला दोरीही सापडत नव्हती आणि अचानक कुठून ती पिशवी जी आहे वर तुम्हाला दिसते ती माझ्या हातात आली आणि फटक्यात मी डिसिजन घेतलं की हिला करा कट आणि फटक्यात हिचीच दोरी म्हणून हिला यूज करूया। चला असो, असंच जे असतं ना प्रत्येक प्लांट लवरचं जे असतं, पावसाळ्यामध्ये मुसळधार पावसामध्ये असेच हाल असतात। माझं आणि त्यांची सिच्युएशन काही वेगळी नाही आहे। मला बघून बऱ्याच लोकांनी गार्डनिंग सुरू केली आहे, माझे हाल बघून फक्त तुम्ही सोडू नका। बाकी हा एक्सपिरियन्स पण मनाला भरपूर शांतता देऊन जातो। ती लागलेली काळजी की कसं होईल माझ्या झाडांचं, इतकं झाडामध्ये जे आहे मातीमध्ये पाणी गेलंय आणि पुढे कसं व्हायचं मी तुम्हाला सगळंच दाखवते। की पूर्ण बाल्कनी वगैरे पण खराब झाली होती आणि मी कालच्या दिवशी सुद्धा क्लीन करून घेतली पण काही उपयोग झालाच नाही त्याचा। आता पुन्हा जशीच्या तशी झालेली आहे। आता वारा म्हणजे जो खूप जोरात वारा चाललेला होता ना तो थांबलेला आहे, पण बारीक बारीक पाऊस मात्र जो आहे तो बाहेर सुरूच आहे। मी ना ऑनलाईन काही शेल्फ मागवलेले आहेत, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शेल्फ आहेत। साईज थोडा डिफरन्स आहे पण मी कन्फ्यूज होती की कुठली घेऊ, यातून म्हटलं दोघंच मागवूया आणि हे मिशोवरून मागवलेलं आहे। प्रोडक्टची जे काही लिंक असेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ती प्रोव्हाइड करून देईल। आणि इथे ना म्हणजे काय झालं की जेव्हा मी माझी ड्राय बाल्कनी मेकओव्हर केली, तुम्हाला माहितीच आहे मी शेअर करणार नव्हती हे सगळं, पण म्हटलं चला कुणाला गरज असेल तर त्यांना जे आहे मदत होईल ह्या गोष्टीची। तर मला तिथे शेल्फ लावून घ्यायच्या होत्या आणि मी लोकल दुकानात पण म्हणजे जे फर्निचरचे दुकानं असतात छोटे मोठे तिथेही मी थोडं चेक केलं, पण तिथे पण मला काही अवेलेबल झालं नाही। आणि आमच्या घरामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे याचं काम झालं होतं फर्निचरचं, तर काही तुकडे उरलेत असे शेल्फसारखे, पण एवढे एकतर खूप मोठे मोठे होते, नाहीतर मग खूपच त्यांची डेप्थ जी होती ती खूप कमी होती, मग त्यामुळे काही सामान ठेवताच आलं नसता। म्हटलं मग आता ह्या सिच्युएशनमध्ये जे आहे ऑनलाईन ट्राय करून बघूया। म्हणजे ऑनलाईन मागवतानाच मला माहिती होतं की मला जेवढं पाहिजे त्यापेक्षा यांची साईज जी आहे ती छोटी आहे, पण म्हटलं क्वालिटी वगैरे सगळं व्यवस्थित निघालं तर मग आपण ठेवून घेऊया, तशा पद्धतीने मी मागवून घेतल्या होत्या। तर एक जी आहे ना तर ती म्हणजे 450ची एक आहे आणि एक 300-350ची एक आहे। तिघं जे आहेत ना म्हणजे दोघं जे आहेत ना ते तीनच्या सेटमध्ये जे आहे ते रिसीव्ह मला झालेले आहेत। म्हणजे ह्या शेल्फ जर तुम्हाला असं काही डेकोरेटिव्ह पीस वगैरे ठेवायचे आहे ना तर मला असं वाटतं खूप छान आहे, व्हाईट कलर दिसतो पण छान। माझ्या बेडरूममध्ये बघा जिथे चेस्ट ऑफ ड्रावर आहे त्याच्यावर मी एक लावून घेतली आहे, तशा पद्धतीने तुम्हाला डेकोर करण्यासाठी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण जड वस्तू जास्त काही ठेवता येणार नाही, पण असं शोपीस म्हणून तुम्ही ठेवून घेऊ शकतात। तर ही जी आता तुम्ही बघताय जी फास्नर सोबत जी आलेली आहे ही 450ची आहे। ही जरा लहान होती पण हिची क्वालिटी खूप छान होती, दणगट वाटत होती, म्हणजे जड वस्तू थोडी ठेवली ना तरी पण होल्ड करेल। किचन वगैरे मध्ये तुम्हाला शेल्फ करून घ्यायचे असतील तर मला असं वाटते की छान दिसेल। आणि ही जी दुसरी आहे ही 350-450 ची किंमत होती। ही म्हणजे जाड आहे मस्त, थोडी मोठी पण होती साईजमध्ये, पण ती बारीक होती। पण दोघांची क्वालिटी जर म्हणायला गेले ना की म्हणजे तुम्ही 2-3 किलो वजन तर त्याच्यावर आरामातच ठेवून घेऊ शकतात आणि तुम्ही एक्स्ट्राचे स्क्रू वगैरे लावून घेतले तर तुमचं अजून सामान त्यामध्ये तुम्ही अगदी सिक्युअरपणे ठेवू शकता। स्क्रू जे काही त्यांचे अँगल्स वगैरे असतात सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं होतं। सो कुणाला गरज असेल तर मग तुम्ही जे आहे ते डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला लिंक्स ज्या आहेत त्या मिळून जातील। The next day.
मला असे इथे हे बघा, हे जे असे छोटे छोटे हेअर दिसत आहे ना, हे असे छोटेवाले हेअर. ॲक्च्युली ना मला यांचा ना 2-3 वर्षापूर्वी ना खूप प्रॉब्लेम होता. म्हणजे काही केलं ना ते वाढतच नव्हते, असे वरच राहायचे. मग अशी छोटी पिन जी आहे ना ती लावून तिथे त्यांना सिक्युअर करावं लागायचं की ते पुढे असे उडायला नको किंवा मग असं चांगलं नाही दिसत ना लुक. तर मी मागे ना म्हणजे 6-1 महिन्यापूर्वी ना जेव्हा मी थोडं लक्ष देऊन हेअर ऑइलिंग वगैरे करत होती तेव्हा मी व्हिडिओत पण शेअर करायचे बघा की पुढच्या केसांना जे आहे म्हणजे इथे व्यवस्थित तेल घेऊन तिथे पण मसाज करायची आणि त्याचे बेबी हेअर असतात ना त्यांची ग्रोथ छान होते. परत रोजमेरी पण मी स्प्रे वगैरे मारत असायची, त्यामुळे पण ना हे सगळे केसांना माझे असे व्यवस्थित वाढले होते आणि ते क्लचरपर्यंत, इथल्या क्लचरपर्यंत तरी पोहोचायचे. अशी पिन लावायची मला गरज पडत नव्हती. पण गेल्या आता 1-1.5 महिन्यापासून ना काही हेअर टोनर पण माझ्याने बनवलं जात नाहीये. केसांना ऑइल वगैरे लावताना पण काय होतं ना की खूप घाई गडबडीत तेल लावलं जातं, पुढे केसांना काही लावलं जात नाही व्यवस्थित आणि त्याचा साईड इफेक्ट आता असा झालाय की हे केस जे आहेत ते पुन्हा यांची ग्रोथ जी आहे ती थांबलेली आहे आणि ते अशा पद्धतीने जे आहेत ते झालेले आहेत. सो मला तरी हा एक्सपिरियन्स आलाय, जर आपण हेअर ऑइलिंग जशी पूर्ण केसांवर म्हणजे पूर्ण डोक्यावर आपण करून घेतो ना तशी पुढच्या साईडला सुद्धा केली पाहिजे. आणि रोजमेरी ना खरंच इफेक्टिव्ह आहे बरं का. म्हणजे जे नवीन हेअरची ग्रोथ असते ना तर किंवा केसांच्या वाढीसाठी पण ते चांगलं असतं. सो टोनर म्हणा किंवा मी तसं ऑइलमध्ये पण रोजमेरीचा यूज करत असते, त्यामुळे थोडंफार त्याच्याने बेनिफिट जे आहेत ते केसांना होतात. तर मी आता ठरवलंय की याच्यापुढे कधीही जेव्हा मी केसांना तेल लावून घेत असेल ना तर रेग्युलर बेसिसवर जे आहे ते मी इथे पण तेल लावून जे आहे ते मसाज करून घेईल, जेणेकरून ह्या केसांची ग्रोथ पुन्हा पहिल्यासारखी होईल. सो तुम्हाला पण असा प्रॉब्लेम असेल ना छोट्या बेबी हेअरचा आणि ते म्हणजे छान त्यांची वाढ होत नसेल, ट्राय करा की तिथेही जे आहे तुमची छान मसाज झाली पाहिजे. आणि एक नॉर्मल कोकोनट ऑइल लावण्यापेक्षा एखादं चांगलं घरी तेल आपण बनवू शकतो, ज्या पद्धतीने मी बनवते. कसं बनवते तुम्हाला माहित नसेल तर मी व्हिडिओच्या शेवटी जो आहे तो व्हिडिओ ऍड करते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, तुम्ही चेक करून नक्की ते आहे. अगदी सोप्या पद्धतीने ऑइल बनतं, काही गॅस वगैरेची काही गरज लागत नाही आणि इफेक्टिव्ह आहे. महत्वाचं म्हणजे ग्रोथ पण छान होते, हेअरफॉल पण त्याच्याने बराचसा कमी होतो. मी रेग्युलर बेसिसवर तेच यूज करत असते. पियाच्या केसांना पण मी तेच बनवलेलं ऑइल जे आहे ते लावत असते. सध्या तरी आता या केसांचं सोल्युशन फक्त ही पिनच आहे. अजून 2 महिने लागतील प्रॉपर यांची ग्रोथ होण्यासाठी, पण थोडा निष्काळजीपणा केला की मग असं काही ना काही जे असतं ते आपल्यासोबत होत असतं. सो चला असो. पावसामुळे इतक्या गोष्टी बदलून गेल्या आहेत ना, म्हणजे कायच सांगावं की रोज असं सायंकाळची वेळ असली की तेव्हाच भाजीपाला वगैरे घ्यायला जायचं असतं आणि हा पाऊस चालू होऊन जातो. जेवण झाल्यानंतर विचार करावा तर तेव्हाही झिमझिम पाऊस चाललेला असतो. सगळ्याकडे तेच जे आहे पाण्याचे सगळे चिपचिप असतं, तर नको वाटतं जायला. मग आपण डिसिजन घेतो की चला उद्या बघूयात, उद्याचं जेवण बनवायचं तर उद्याचं उद्या बघूयात. आणि अशा वेळेला काहीच घरात नसतं, मग शेवटी डाळी साडीच काढाव्या लागतात. म्हणूनच मी आज जी आहे उडदाची डाळ बनवते. म्हणजे आता ही इतकी म्हणजे पटपट कमी गॅपमध्ये आमची बनवली जाते ना उडदाची डाळ, नाही तर मग महिन्यातून 2 वेळा मॅक्स टू मॅक्स आमची बनायची. पण सध्या जरा जास्तच बनते, कारण भाजीपाला काही नसला की मग बनवा, डाळीसाठीच ते ऑप्शन असतो आपल्याकडे. चला असं मी उडदाची डाळ जी आहे ती शिजवायला घातली आणि आज माझे सगळे ब्रेकफास्टचे वगैरे भांडे बाकी होते. मी लवकरच शिजवायला लावली डाळ, कारण म्हटलं एक गोष्टी होऊन जातात तेवढ्या मग आणि तेवढं काम कमी होत जातं. तसं तर मी कालच्या दिवशी किचन वगैरे मस्त क्लीन करून काढला होता आणि तुम्ही बघितलाच तो. आता म्हटलं एक गोष्टी बाकीच्याही करूया. तशा तर म्हणजे माझं ना असं आहे थोडं की जेव्हा उन्हाळा असा जाण्याच्या मार्गावर असतो, जसं की आता हे दिवस चालले आहेत, मेचा शेवटचा जो वीक असतो, तेव्हा म्हणजे माझं असतं की आपण त्या दिवसामध्ये की मोठे मोठे ब्लँकेट्स असतील, जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी वॉश करून घ्यायच्या ते वॉश करून ठेवून द्यायचं. सगळं डब्बे वगैरे छान वॉश करून उन्हामध्ये सुकवत घालायचे त्यांना. पण ह्या वर्षी पावसाळा सुरू झाला एवढ्या लवकर, तर ते सगळं करायला चान्सच नाही मिळाला. आता म्हटलं काय होतं की डब्बे वगैरे जर धुतले ना आपण, तर म्हणजे मला तरी असं आहे की मस्त बाल्कनीत ठेवायचे आणि कडक ऊन असतं त्यामध्ये ते सुकून जातात. पण आता ऊनच पडत नाही, त्यामुळे म्हटलं एक दिवस ढकलण्यात काय अर्थ नाही आहे. 2-2, 4-4 डब्बे जेवढे असतील तेवढे एक गोष्टी क्लीन करायला जी आहे ती सुरुवात करूया. शेवटी क्लिनिंगचं काय होतं ना, असं मला वाटतं की म्हणजे क्लिनिंग ही आपल्यावर डिपेंड असते. आता डब्बे खराब असो चांगले असो, आपण त्याला पुढे आपल्याला जर पटतंय मनाला तर नाही घासले तरीही चालतात. पण जेव्हा आपल्या मनाला पटत नाही आणि आपल्याला वाटतं की नाही क्लीन असले पाहिजे, हे काम झालं पाहिजे वेळेवर, एक रुटीन असते आपली की गेल्या वर्षी आपण हे केलं होतं ते ह्या वर्षीही झालं पाहिजे, आणि मग तेव्हा त्या बरोबर त्या गोष्टी ज्या असतात त्या कंप्लीट व्हायला लागतात. चला ऊन नसलं तरीही मी डब्बे इथे बाल्कनीत आणून ठेवलेले आहेत. काय माहिती 5-10 मिनटासाठी ऊन पडलं तर डब्यांना भेटेल तेवढं. आणि आता मी इथे आली होती बाल्कनीत, तर म्हटलं चला जरा दुखणे सांगते माझे तुम्हाला, बाल्कनीची काय काय हालत होते. पाणी अजिबात जे आहे ते कुंड्यांमधून खाली जायला तयारच नाही, एवढी चिपचिप माती झाली आहे. आणि ही कुंडी तर अगदी हलतसुद्धा नाही, एवढी जास्त म्हणजे त्यामध्ये पाणी जे आहे ते जिरलेलं आहे. तशी मी माती वगैरे व्यवस्थित प्रिपेअर करते, पण जेव्हा कंटिन्युअस पाणी पडत जातं ना तेव्हा ते ड्रेनेज होलमधून खाली निघत नाही. प्रॉब्लेम हा होऊन
जातो आणि पावसाच्या पाण्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात। पण बघूयात, थोडं ऊन वगैरे पडलं ना, एखाद दिवस म्हणजे 3-4 तास जरी ऊन मिळालं ना, सगळे जे झाडं आहेत ना व्यवस्थित सर्वाईव्ह करून जातील। मी जेट प्लांटला पण अशा पद्धतीने इथे जे आहे ते बांधून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याने जास्त पडायला नको आणि त्याची फांदी जी आहे ती तुटायला नको। बराच टाईमपास करत करत आजचा दिवस जो आहे 2 वाजून गेलेले आहेत म्हणजे, आणि हे काम जे आहे ते माझं केव्हाचं झालं असतं। पण काय होतं की वातावरण पण असं असतं ना, की असं वाटतं करावंसं पण वाटतं, नाही करावंसं पण वाटत। आणि ह्या दोघांच्या सिच्युएशनमध्ये कुठेतरी मग अगदी झटक्यात उठून जे आहे ते कामाला लागलं की मग काम पूर्ण होतात, कारण ऊन नाही काही नाही। पण मी आता यासाठी उठली होती कारण ना बाहेर थोडं थोडं ऊन दिसतंय, म्हटलं याचा फायदा जो आहे तो घेतला गेला पाहिजे। किचन क्लीन झालं पटापट, की भांडे पण माझे जेवणाचे बाकीच होते। म्हटलं थोडं काहीतरी शोधूया, 1-2 डब्बे अजून जरा घसून घेऊया। आणि त्यासाठीच ना मी इथे आता ह्या सगळ्या शेल्फमधून सगळं बघून घेते कपाटामध्ये, की कुठले डब्बे खाली झाले, कुठे काही भर वगैरे करायची, काही इकडच्या डब्यातून तिकडच्या डब्यात असं काही करायचं असेल तर मग ते करायला बरं होऊन जातं। आणि असं केलं ना की 2-3 डब्बे तरी खाली होऊनच जातात। आणि असं बराचसा सामान असतो आपला, की एका डब्यामध्ये 2-4 वेगवेगळ्या वस्तू ज्या असतात त्या आपल्या ठेवलेल्या असतात। माझ्या सिच्युएशनमध्ये तसंच होतं, माझ्याकडे छोटे छोटे जास्त डब्बे नाही, त्यामुळे मोठ्या एखाद्या डब्यामध्येच 2-3 वस्तू ज्या असतात त्या माझ्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेल्या असतात, जसं की खमणचं पीठ वगैरे असतं। आणि काय होतं ना, मी खमणचं पीठ जे आहे ते थोडं जास्त बनवून आणते मम्मीकडून, म्हणजे एकदा बनवून आणलं की ॲटलिस्ट ते मी कमीत कमी जे आहे 3 महिने तरी मला टिकलं पाहिजे असं। आणि मग त्याला व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक वगैरे करून ठेवलेलं असतं। अगदी ज्या डब्यामध्ये ठेवलेलं असतं ना त्यालाही पूर्ण प्लास्टिकचं कवर वगैरे करून असं माझं सगळं ठेवलेलं असतं, जेणेकरून त्याच्यामध्ये एकही किडा जायला नको। तर असंच सगळं बरणीमध्ये व्यवस्थित भरून घेतलं होतं, जेणेकरून काही डब्बे खाली होतील आणि ते पण आज वॉश होऊन जातील। आणि थोडं ऊन दिसलं की मग उत्साह येतो माणसाला। कितीही म्हटलं की मला उन्हाळा आवडत नाही, पण उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे बोर होतं, पण उत्साह नसतो असं नसतं, म्हणजे उत्साह असतं कामाला की हे करूया ते करूया। म्हणूनच सगळी जी गावाकडची कामं असतात, पापड बनवा जास्त जास्त क्वांटिटीमध्ये, वडे बनवा, हे बनवा ते बनवा, सगळं उन्हाळ्यामध्येच होत असतं। चला असो, माझ्या बरण्या मस्त इथे वॉश करून झालेल्या आहेत आणि पिया इतकी छान तिची खेळत होती। म्हटलं चला हे दृश्य दाखवलं पाहिजे तुम्हाला, कारण खूप कमी वेळा असं होतं की मुलं त्यांचे छान खेळत असतात आणि आपण आपले काम करतोय, मुलं खेळत आहेत। जे ॲप्रन तुम्ही आता बघताय ना, ॲक्च्युली त्याला मला कट करून घ्यायचं आहे। जेव्हा आमचं ड्राय बाल्कनीचं काम चाललं होतं ना, तर तेव्हा अशा पद्धतीने ना, म्हणजे ते तिथेच ठेवलेलं होतं आणि ते लोकं वेल्डिंग करतात ना, तर त्याचं खूप जास्त हीट झाल्यामुळे हे त्याला चिटकून असं होतं आणि ते तेवढं जळायला सुरुवात झाली होती। तर मग त्यानंतर मी त्या तसंच ठेवून दिलं होतं। आता म्हटलं त्याला तेवढं कट करून घेऊया, आणि मला जेवढी घाई नव्हती ना हे सगळं कट करण्याची, त्याच्यापेक्षा इतकी घाई पियाला होती। म्हणजे तिचं सारखं चाललं होतं रोज की मम्मा तू हे कट कर, आणि नाहीतर मग हे पूर्ण ॲप्रन मला देऊन टाक, आणि असं सगळं चाललं होतं। माहीत नाही तिला ती कट करून त्याच्यासोबत काय खेळायचं होतं। माझ्यासोबत भरपूर वेळ तर ती हेच भांडत होती की इथून नाही, मला हे पूर्ण फ्लावर्स आहेत त्याच्या आजूबाजू हात पुसण्यासाठी जी डिझाईन दिली आहे ना, तर ते फॅब्रिक पण तिला पाहिजे होतं। पण तिला कसं तरी मी आरडून समजवलं की नाही, मी तुला पूर्ण नाही देऊ शकत। आणि तिचं म्हणणं होतं की नाही माझं पण बाहेर किचन असतं आणि मी पण खेळते, तर मला ॲप्रन पाहिजे असं तसं म्हणून शेवटी एक खालची लेअर मी तिला दिली आहे। माहीत नाही ती काय करेल आता त्याच्यासोबत, पण आता माझं हे ॲप्रन जे आहे ते युजफुल झालेलं आहे। साईज थोडी छोटी झाली आहे, पण वापरू शकते मी त्याला, कारण बऱ्याच वेळा जास्त भांडी असली की मग मी घालते त्याला, की ड्रेस वगैरे खराब व्हायला नको म्हणून। एक छानसं ॲप्रन पण मी मिशोवरूनच मागवलेलं होतं। सकाळीच ठरवलं मी की केसांना जे आहे व्यवस्थित, पुढच्या केसांना सुद्धा छान चंपी करून घ्यायची आहे। आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की पियाच्या सोबत पण माझं असं होतं की रात्री आपण दमलेलो असतो, बरीच कामं झालेली असतात, कारण आपली कामं कधी संपतच नाही, रात्री झोपेपर्यंत काम चाललेलीच असतात। त्यामुळे म्हटलं आज जरा अंधार पडण्याआधीच ही जी कामं आहेत ती कंप्लीट करून घेऊया। तिच्या केसांना तेल लावल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या केसांनाही मस्त चंपी करून घेतली होती। आणि चला मग आता ह्या मस्त अशा चंपीसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते। अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।